जर्सी क्रमांक 4 अर्थातच ओंकार मेस्त्री 7-1 चढाई करतो। एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो। अर्थातच ओंकार मेस्त्री याची चढाई किती गुणांची कमाई। हो आता मात्र 1 गुण आपल्या संघात दाखल करतो। सुंदर चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ओंकार मेस्त्री याच्याकडून। तर निघालाय प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक, प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक, कबड्डीचा नाद आहे रे एकदम कडक। अर्थात जर्सी क्रमांक 11 याची चढाई आपल्याला पाहायला मिळते। 7-1 पाहूया एक किती गुण संपादन करतो। आता मात्र वेगता असते मागे परत। तर पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात असाच हा खेळाडू अर्थातच ओंकार मेस्त्री आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। आता मात्र वेगता असते मागे परत। एक सुंदर अशी लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो। 7 गाड्यांना मैदानी झुंजते एक गडी, 7 गाड्यांना मैदानी झुंजते एक गडी, विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो खेळ कबड्डी। हो सुंदर पॉइंट गुणसंख्या प्राप्त करते, सुंदर गुणसंख्या प्राप्त करते। पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 28 आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। निघालाय 1 गुणसंख्या प्राप्त करतो। डोळ्यासमोर काजळ चमकतील असा सामना मैदानात पाहतो। अर्थातच वादळ खारीकवाडा विरुद्ध आता मात्र उभा ठाकलाय, आता मात्र जोर बंद होतो। जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वादळ खारीकवाडा या संघाकडून। तर ज्याच्या वारंवार चढाई मैदानात पाहायला मिळतात अर्थातच डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात एक जबरदस्त चढाई करतो वादळ खारीकवाडा संघाचा ओंकार मेस्त्री आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। आता मात्र 1 गुण संपादन करतो निवास गाणेकर माजी सरपंच याकडून रोख 1001 रुपयाची देणगी प्राप्त झाली। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे, धन्यवाद। चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांच्या माध्यमातून 65व्या क्रीडा महोत्सव आपल्या बोर्लीच्या या नगरीत आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। अर्थात जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित भगवा चषक एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। एक जबरदस्त कबड्डीचा थरार कबड्डीचा महासंग्राम आपण या बोर्लीच्या नगरीत आपल्याला पाहायला मिळतो। होणारा दणदणीत सामना श्री गणेश वाशी रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल चिंचमाता बोर्ली पंचतन। एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे। याची दोन्ही संघाच्या कर्णधाराने सूचना असेल की चालू सामना संपताच आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्यायची। तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 आपल्याला मैदानात पाहायला मिळतो। ज्याच्या वारंवार चढाया ज्याच्या पायात टोकतो वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो। सुंदर चढाई 1 गुण संख्या प्राप्त करतो। प्रेक्षकांना विनंती असेल पडदा कोणी खाली खेचायचा नाही, बॅरिकेड्सला जोर द्यायचा नाही मित्रांनो, विनंती असेल आपण देखील बॅरिकेडला जोर द्यायचा नाही। तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो। 7-1 कडवे झुंज मैदानात पाहायला मिळतो। तर ह्यानंतर होणारा जबरदस्त मुकाबला वाशी रोहा प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल एक संवर्धन तालुक्यात रायगड जिल्ह्यात नामांकित संघ म्हणून ओळख असलेला संघ अर्थात चिंचमाता बोर्ली पंचतन। या दोघांमध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला या ठिकाणी
मैदानात पाहायला मिळेल. डिवायडर रोड साठी निघाला जर्सी क्रमांक 4. तर मैदानात जर्सी क्रमांक 28 रोहित माळी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अर्थातच ज्याच्या पायात टोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी एक रायगड जिल्ह्यात नामांकित खेळाडूंच्या यादीत असलेला हा खेळाडू अर्थातच रोहित माळी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. सुंदर चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 तर पुन्हा एकदा आपल्या चढाईसाठी निघालाय तो जर्सी क्रमांक 4. अर्थातच जबरदस्त चढाईचा मोहरा अर्थातच जर्सी क्रमांक 4 याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. एक खुशखबर आहे सर्व खेळाडूंसाठी. कैलासवासी अत्यंत काशीनाथ शेलार माजी अध्यक्ष चिंचमाता क्रीडा मंडळाचे यांचे चिरंजीव श्री अजित आनंद शेलार यांच्याकडून खुशखबर आहे की जो कोण खेळाडू 3 खेळाडूंना बाद करेल हॅलो त्यात 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जो कोण खेळाडू 3 खेळाडूंना बाद करेल आपल्या लढाईमध्ये. एका चढाईमध्ये 3 गुण संपादन केले तर अनंत काशीनाथ शेलार यांचे चिरंजीव अजित अनंत शेलार यांच्याकडून एका चढाईमध्ये 3 गुण संपादन केले तर रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मित्रांनो दोन्ही संघांना खुश खबर असेल. एका चढाईत 3 खेळाडू प्राप्त कराल तर अजित अनंत शेलार यांच्याकडून रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मित्रांनो एक कडवी झुंज या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 28 आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. कारण ज्याच्या पायात टोकते वादळ तर विनंती असेल चिंचमाता क्रीडा मंडळाचे खेळाडू असतील तर स्टेज जवळ यायचे, स्टेजच्या पाठी यायचे. मित्रांनो तर जबरदस्त सामना एक चुरशीची लढत आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. वादळ खारीकवाडा विरुद्ध बेलोडी संघ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 भल्यांचा काढतो धुर अद्याप धावतो जावा मथुरा. अर्थातच जर्सी क्रमांक 11 आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. एक चुरशीची लढत काटा खेळ चढाव्या कराव्या लागतील. कारण पिछाडीत जर आघाडीत भरून काढायची असेल तर तुम्हाला सुद्धा वेग निर्माण करावा लागेल, गती देखील वाढवावी लागेल. मित्रांनो कारण वादळ खारीकवाडा हा संघ माघार घेणाऱ्यातला संघ नाहीये. ज्यांच्या नावाचा दबदबा अख्ख्या रायगड जिल्ह्यात घुमलाय असा हे संघ आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते. कारण पिछाडी जर आघाडीत भरून काढायची असेल तर तुम्हाला गती देखील वाढवावी लागेल, स्पीड वाढवावा लागेल. सुंदर चढाई करतोय वादळ खारीकवाडा या संघाच्या प्रांगणात. पाहूया किती गुण संपादन करेल. करूया मरे चढाई करतोय. ओ हो आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तो म्हणजेच वादळ खारीकवाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला वादळ खारीकवाडा संघाचा निघालाय रवा या संघाच्या प्रांगणात. किती गुण संपादन करेल, 1 गुण संपादन करण्याचा दावा करतोय.
आता मात्र माघार घ्यावी लागते, आता मात्र बाद व्हावा लागते. तर मध्यम प्रेक्षकांसाठी खुश खबर असेल. येत्या दिनांक 2 मार्च रोजी सेवन असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाल सेवा क्रीडा महोत्सव यांच्या विद्यमाने एक कबड्डीचा थरार, एक कबड्डीचा महासंग्राम रंगणार आहे. तर स्पर्धेचा पारितोषिक असेल 10,001 व चषक, द्वितीय पारितोषिक असेल 7,001 व चषक, तृतीय पारितोषिक असेल 5 व चतुर्थ असेल 5. दोन्ही प्रेक्षकांना खुशखबर असेल. येत्या 2 तारखेला सेवन कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डीचा थरार रंगणार आहे. बाल सेवा क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. हो हो हो, आता मात्र 2 गुण संख्या दाखल करतो. सुंदर चढाई पाहायला मिळते ती म्हणजेच रोवा या संघाकडून. तर दोन्ही संघांना खुश खबर असेल. मेस्त्री जर्सी क्रमांक 4 एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यात याच्या नावाचा बरारा नावाचा छाप असे सोडलेला असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. सुंदर चढाई 5-1 झुंज आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. हर्ष मंगेश पाटील व्यास करून रोख 201 रुपयाचे देणगी आले. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तर हा संघ हो हो, जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळते वादे खारीकवाडा याच्या संघाकडून. तर पुनश्च एकदा जर्सी क्रमांक 28 आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. हा कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा गुमार या बोरली पंचतंच या नगरीत तर पिछाडीत आघाडीत भरून काढायची असेल तर तुम्हाला सुद्धा रोहा संघ तुम्हाला सुद्धा वेग धारण करावा लागेल, ऊर्जा निर्माण करावी लागेल, शक्ती वाढवावी लागेल, युक्तीचा वापर देखील करावा लागेल मित्रांनो. तर तितक्याच ताकदीचा संघ, तितक्याच शर्यतीचा संघ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच वादळ खारीकवाडा आपल्याला या ठिकाणी स्पर्धेत पाहायला मिळतोय. कारण पुढील होणारे सामने तितक्याच हो हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रोया संघाकडून. प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल. चिंचमाता बोरली पंचतन एक जबरदस्त कबड्डीचा सामना रंगणार आहे मित्रांनो. काटाकीर लढत मैदानात पाहायला मिळते. अर्थातच रोहा विरुद्ध वादळ खारीकवाडा. लाटेने गडी मारण्याचा प्रयत्न पाहूया किती गुण संपादन करेल. कारण पिछाडीत आघाडीत काढून भरून काढायचे असेल तर 1 गुणांची कमाई आपल्या संघात दाखल करतो. 2 गुणाची कमाई आपल्या संघात दाखल करतो. त्याला प्रत्युत्तर जातो तो जर्सी क्रमांक 28. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असतील. खारीकवाडा 18, रोहा संघ 11. 7 गुणांची आघाडी खारीकवाडा या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो.
रोहा संघ तुम्हाला सुद्धा वेळ वाडा. तर पुनश्च एकदा चढाई. हो आता मात्र उभा टाकलाय. काय कमालीचा संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. तर मित्रांनो खुश खबर असेल, एका चढाईमध्ये 3 गुणसंख्या प्राप्त केली तर अजित अनंत शेलार याकडून रोख 500 रुपये देण्यात येतील. जर का या सामन्यात नाही आता मात्र बक्षिसाची खैरात. आता मात्र बाल सेवा संघाचे टी शर्ट त्यांनी परिधान केले असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. सुंदर आता बक्षिसाचा अगोदर पाहायला मिळतो. अर्थातच रोहा संघाचा तोच हा हकदार हुकमी हक्का आपल्याला पाहायला मिळतो. तर पुन्हा एकदा मैदानात जैसे क्रमांक 4 अर्थातच बोनस गुण प्राप्त करते. बोनस गुण प्लस पॉइंट आपल्या संघासाठी दाखल करते. तर विनंती असेल लाईव्ह ऋतिक चव्हाण आपल्याला स्टेजवर बोलवत आहेत. ऋतिक चव्हाण स्टेजच्या पाठी जायचं आहे मित्रांनो. एक कडवे झिंग सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं असतील मित्रांनो. हाचा खेळाडू 500 रुपयाचा मानकरी झालेला खेळाडू, ज्याच्या पायात टोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. भल्या भल्यांचा काढते धुर, अड्ड्यात धावते जवान तुर. सुंदर चढाई मैदानात पाहायला मिळते. अर्थात जर्सी क्रमांक 4 ओमकार मेस्त्री याचा वादळ रोखावा लागेल. कारण या वादळाला जर शांत करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा रणनीती चक्रव्यूह आखावा लागेल, आराखडा आखावा लागेल. कारण हा वादळ थांबणाऱ्यातला वादळ नाही आहे मित्रांनो. काटाकीर लढत मैदानात पाहायला मिळतो. रोहा संघ विरुद्ध वादळ खारेपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं असतील मित्रांनो. कारण रोहा संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. हो सुंदर गुणसंख्या प्राप्त करतो. जबरदस्त संघर्ष या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. कमालीचा सामना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. वादळ खारेपाडा विरुद्ध रोहा संघ यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी लढत मैदानात पाहायला मिळते. मित्रांनो कोणी कोणाला कमी समजायचं नाहीये, कमी लेखायचं नाहीये. कारण हा कबड्डीचा क्षेत्र आहे. हा कबड्डीचा क्षेत्र आहे मित्रांनो. कारण रोहा संघ सुरुवातीला कोसळताना पाहिला, आता मात्र उसळताना पाहतोय आपण. जैसे क्रमांक 3 ची चढाई आता मात्र माघारी जातो. आता निघाला जैसे क्रमांक 4. काय कमालीचा संघर्ष पाहायला मिळतो. सुंदर पकड मैदानात पाहायला मिळतो. सामना समान गुणावर असेल. काय लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्याच्या वारंवार चढाया करतो आणि चढायची धुरा मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतो. कारण 500 रुपयाचा मानकरी हा ठरलेला खेळाडू आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चुरशीचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो मित्रांनो. अर्थात जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाईला जाते तो रोहित माळी. डोळ्यासमोर काजवे चमकतील असा सामना या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण. एकीकडे रोहा संघ तर दुसरीकडे मुरुड तालुक्यात एक जबरदस्त संघ अर्थात वादळ खारेपाडा. 7 गड्यांना मैदानी झुंजते 1 गडी.
विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो हे